हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरच्या घरी म्हणजे ज्या गृहिणी घरी असतात त्यांनी खूप मस्त आणि स्टायलिश कसं दिसेल। खूपदा असं होतं की घरी गृहिणी असतील तर त्या जास्त आवरत नाहीत किंवा त्या आपल्या कम्फर्टचा विचार करत असतात आणि अशा वेळेला त्या कुठंतरी आपण छान राहावं हे विसरून जातात। हे न विसरता आपण छान दिसलं पाहिजे, मस्त दिसलं पाहिजे, स्टायलिश दिसलं पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीनं स्टायलिश आणि छान दिसलं पाहिजे हा स्वतःचा आपला हक्कच आहे। सो यस, आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच शेअर करणार आहे की घरच्या घरी ज्या गृहिणी आहेत त्यांनी स्टायलिश कसं दिसलं पाहिजे, छान मस्त आणि चांगलं प्रेझेंटेबल कसं वाटलं पाहिजे आणि तेही त्यांचा कम्फर्ट झोन सांभाळून। सो यस, लेट्स गो स्टार्ट। टिप नंबर 1, सगळ्या गृहिणींनी उठल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यात केस विंचरले पाहिजे। खूपदा असं होतं की घरामध्ये सकाळ सकाळी खूप गडबड असते, गोंधळ असतो, टिफिन बनवायचे असतात, मुलांचं आवरायचं असतं, ऑफिसला जाणाऱ्या आपल्या हस्बंडचं आवरायचं असतं, सगळा गोंधळ घरामध्ये चालू असतो आणि एकटं त्या गृहिणीला सगळं सांभाळायचं असतं। अशा वेळेला जर आपण मेकअप करत बसलो तर अजिबात आपल्याकडे तेवढा टाईमच नसतो। पण एक आपण नक्की करू शकतो, तुम्ही जरी अंबाळा घालत असाल, क्लच लावत असाल किंवा पोणी घालत असाल तरीसुद्धा तुम्ही छान प्रकारे केस विंचरले पाहिजेत आधी। नाहीतर मी उठली आहे आणि आंबाडा घातला आणि मी कामाला लागते असं अजिबात करायचं नाही। जर तुम्हाला खूप छान प्रेझेंटेबल व्हायचं असेल, छान दिसायचं असेल तर आपल्या केसांमध्ये आपलं सौंदर्य असतं। त्यामुळे प्रत्येक गृहिणीनं उठल्यानंतर छानपैकी केस विंचरून घेतले पाहिजे आणि जसं तुमची स्टाईल आहे त्याप्रमाणे सिंपल अशी पटकन होईल अशी हेअरस्टाईल करायची आणि मग कामाला लागायचं। नक्कीच तुम्ही छान आणि चांगल्या दिसू शकता। सो यस, उठल्यानंतर पहिल्यांदा केस विंचरावेत। तर नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे स्किन केअर। आपली सगळी घरातली कामं आवरल्यानंतर किंवा जरी सकाळी तुम्ही उठल्यानंतर एक चांगला असा सूट होणारा फेस वॉश करू शकता आणि एखादं पटकन असं मॉइश्चरायझर लावू शकता जेणेकरून तुमची स्किन जी आहे ती दिवसभर हायड्रेट राहील। बाहेर जाताना नेहमीच आपण सनस्क्रीन लावल्याशिवाय कधीच बाहेर पडायचं नाही, हे सगळ्यांना माहीतच आहे। सो यस, सनस्क्रीन नेहमी यूज करा। तुम्हाला जर खूपच गडबड असेल तर मी म्हणेन की जे मोठे मोठे मी नेहमी सांगते की पटकन होणारे जे स्किन केअर आहेत ते करू शकता तुम्ही, म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि तुमचं जे मॉइश्चरायझर आहे आणि सनस्क्रीन आहे हे पटकन लावून घ्यायचं जेणेकरून तुमची स्किन ही हायड्रेट राहील आणि टॅनपासून वाचेल। ह्या सगळ्या गोष्टी आपण पटापट आवरून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या अख्ख्या दिवसामध्ये आपली जी स्किन आहे ती छान आणि टवटवीत वाटेल। नंतरची टिप आहे ती म्हणजे नेल्स। खूपदा असं होतं की खूप जणींना नेल्स वाढवायला आवडतात किंवा ते छान असे नेलपेंट्ससुद्धा लावतात, खूप चांगली गोष्ट आहे ती। पण नेलपेंट कुठंतरी राहिलेलं आहे, कुठंतरी निघालेलं आहे असं जर असेल तर ते अजिबात चांगलं वाटत नाही। नेहमी जर थोडंसं जरी नेलपेंट निघाला असेल तर ते पटकन क्लीन करून घ्यायचं, छान असं नेलपेंट लावायचं। पायांची सुद्धा तशीच तुम्ही नेलपेंट लावू शकता। नखांमधलं एखादं नेल तुटलेलं आहे आणि ते तसंच ठेवलेलं आहे, जर एखादं जरी नेल तुटलं तरी मग सगळे नेल्स कट करून घ्यायचे, ट्रिम करून घ्यायचे जेणेकरून दिसताना ते छान दिसले पाहिजे। आणि जर तुम्ही नेल्स वाढवत असाल तर नक्की त्या नेल्सची काळजी घ्या जेणेकरून ते नेल्स क्लीन असले पाहिजे, हायजीनचा आपण विचार करायचा। आणि नेलपेंट हे जरा जरी निघालं असेल तर ते पटकन लावून घ्यायचं। ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यातून आपण जर करत गेलो तर नक्की आपण सुद्धा खूप छान आणि घरच्या घरी मस्त आणि स्टायलिश दिसणार। त्याची नेक्स्ट टिप अशी आहे, बऱ्याच वेळेला आपल्या घरी पाहुणे येत असतात आणि अशा वेळेला आपण आपल्या कम्फर्टचा विचार करून खूप जणी घरामध्ये गाऊन घालतात, तर तसे गाऊन अजिबात तुम्ही घालू नका। मी तर म्हणेन बरोबर आहे, तुम्हाला कम्फर्टचा विचार करून तुम्ही घालताय पण दिवसभर गाऊन घालून बसणं हे अजिबात चांगलं नाही आहे। त्यापेक्षा तुम्ही आजकाल गाऊन टाईप जे कुर्तीज आलेल्या आहेत त्या घालू शकता। पंजाबी ड्रेसमध्ये तुम्ही म्हणाल तर प्लाझो आणि कुर्ती सेट घालू शकता। त्यानंतर तुम्ही अनारकली ड्रेस घालू शकता, जे कमी फ्लेअरचे असतात असे ड्रेस घालू शकता। कुर्ती आणि मी म्हणेन की चांगला असा बॉटम घालू शकता, जे लूज आहेत असे ड्रेस तुम्ही घालू शकता। कारण जर पाहुणे आले आणि आपण जर गाऊनवर असू तर ते अजिबात चांगलं वाटत नाही। त्यामुळे असे लूज आपल्याला कम्फर्ट असतील असे ड्रेसेस तुम्ही नक्की घाला आणि जे गाऊन घालत असतात त्यांनी शक्यतो गाऊन घालायला अवॉइड करा, म्हणजे दिसताना सुद्धा छान दिसेल आणि स्वतःला आपल्याला खूप चांगलं वाटतं।
सो यस, गाऊन घालायला अवॉइड करा. नेक्स्ट टिप अशी आहे, बऱ्याच जणी घरामध्ये साडी घालतात, त्यांना साडी घालायला खूप आवडतं आणि खूप छानसुद्धा वाटतं. साडी घालताना एवढीच विचार करायचा की खूप ती साडी म्हणजे फुगणारी नसावी किंवा खूप अशी मोठ्या मोठ्या काठांची नसावी. सिंपल साडी, जॉर्जेटची साडी, सॉफ्ट कॉटनची साडी, अशा जर साड्या तुम्ही घातल्या तर तुम्हाला सुद्धा दिवसभर कम्फर्टेबल वाटेल. त्याची प्रिंट जी असते ती खूप छान असावी, डार्क कलर्स असावे, जेणेकरून तुम्ही सुद्धा दिवसभर उठून दिसला पाहिजे, छान दिसला पाहिजे. सो यस, अशा छोट्या छोट्या टिप्स असतात जेणेकरून आपण ज्या केल्या तर नक्कीच आपण आपल्या पूर्ण दिवसामध्ये गृहिणीसुद्धा खूप स्टायलिश आणि छान दिसू शकतात. सो यस, साडी घालताना तुम्ही अशा साड्या घाला की ज्या सॉफ्ट असतील, छान प्रिंटच्या असतील, चांगल्या कलर्सच्या असतील, ब्राईट कलरच्या असतील, जेणेकरून तुम्हीसुद्धा दिवसभर उठून आणि छान दिसू शकता. त्यानंतरची टिप आहे ती म्हणजे हेअर केअर. असं नसतं की हेअर केअर करायची म्हणजे आपण पार्लरलाच जायचं, असं अजिबात नसतं. प्रत्येक वेळेला पार्लरमध्ये महागड्या ट्रीटमेंट करून घेणं आपल्याला सोपं पडत नसतं आणि ते सगळ्यांना पॉसिबलसुद्धा नसतं. त्यामुळं आपल्याला आपले जर केस हायड्रेट वाटत नसतील, खूप ड्राय वाटत असतील, अशा वेळेला आपण कोरफडचा गर काढून केसांना लावू शकतो. घरामध्ये मेथ्या असतील तर त्या भिजवून त्याचा हेअर पॅक करू शकतो. असे वेगवेगळे हेअर पॅक आहेत. यूट्यूबवरती प्रत्येक अशा ट्युटोरियल दिलेल्या असतात हेअर पॅकच्या. ते पॅक लावायचे, छान असं ऑइलनी आठवड्यातून मसाज करायचा. खूप साऱ्या हेअर अशा पॅक्स आहेत, ट्रीटमेंट्स आहेत, ज्या घरच्या घरी आपण करू शकतो. छानपैकी दही लावून ठेवू शकतो आणि आपले केस मस्त असे क्लीन करून छान असे आपण विंचरून मस्त मस्त हेअरस्टाईल करू शकतो, जेणेकरून तुम्हीसुद्धा अख्ख्या दिवसामध्ये खूप छान आणि चांगल्या दिसू शकता. सो यस, हेअर केअर करणंसुद्धा खूप जास्त गरजेचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी गृहिणी ज्या आहेत, घरी 24 तास असतात आणि त्यांना प्रत्येक वेळेला मेकअप करणं पॉसिबल नसतं किंवा प्रत्येक वेळेला छानच मी तयार होऊन बसते असं अजिबात पॉसिबल नसतं. तर अशा वेळेला आपण काही ज्या मी टिप्स सांगितल्यात, जर त्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही घरच्या घरीसुद्धा खूप चांगल्या आणि मस्त दिसू शकता. तेही तुमचा कम्फर्टचा विचार करून सुद्धा तुम्ही खूप चांगल्या दिसू शकता आणि मस्त अशा राहू शकता. आपल्याला जसं आवडतं, आपल्याला जसं राहायचं असतं तसं आपण नेहमीच राहायचं, दुसऱ्यांचा अजिबात विचार करायचा नाही. सो यस, आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.